कामाचा माणूस. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज सकाळ सकाळ जसं झोपेतून उठलो तसं मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की आज आपल्या बारामतीमध्ये दादांच्या मूर्तीचं उद्घाटन आहे 9 वाजता. तिथं वहिनी ती सगळे येणार आहेत बघा. त्यामुळं तो आला मला न्यायला सकाळ सकाळ आणि मी डायरेक्ट उठून बसलो गाडीवरती आणि आता आम्ही चाललोय बघा. आपल्या मूर्तीचं उद्घाटन होणार आहे दादांच्या भिगवण चौकाची क्लॉक टावर आहे अलीकडं. तिथं फिरायला इथे गेलंय क्लॉक टावर तिथं होणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो सगळं कोण कोण येणार आहे, कसं काय होतंय, दादांची मूर्ती कशी बनवली, सगळं काय आपण बघू जाऊ. चला. आणि इकडे माझा मित्र ज्योती मला न्यायला आलाय सकाळ सकाळ. ह्यानेच मला सांगितलं. इथं बघा बारामतीचं रेल्वे स्टँड आणि इकडं रेल्वे स्टँड पासून जी गाड्या लागल्यात ते बघा आपल्या क्लॉक टावर पर्यंत गाड्या गाड्या आता आम्हाला लावायला जावं कुठे भेटते गाडीला काय माहिती. इकडल्या पण साईडला गाड्यात आणि सगळ्या गाड्यांमधली लोक अख्खी हिथं आल्यात बघा. तर चला फायनली आम्ही कशी बशी इकडं पार मागे येऊन गाडी लावली आणि आता चाललोय पुढं. इकडं बाबा किती पब्लिक आली. अजून तरी पलीकडल्या साईडला लय. आम्ही आत्ताशी का आलोय बघा. इथं एकदम खतरनाक मध्ये चाललंय. किती गर्दी होईल. सगळी माणसं पोलीस सगळे दादांच्या इथं बघा मूर्तीचं उद्घाटन करण्यासाठी सगळे आले. तुझी फॅन आहे बरं का रे मी. हो एकदम मस्त. 9 वाजताचा टायमिंग दिला होता पण आता वाजल्यात बरोबर 9:30. 9 वाजून 30 मिनिट. अजून काय वहिनी आलेल्या नाहीत. इथं आम्ही विचारलं पोलीस सरांना तर ते म्हणले जेव्हा दादा होते तेव्हा टायमिंगला महत्त्व होतं, आता काय राहिलं नाही. काय माहीत आता किती करेल किती खोटं. फक्त पोलिसांच्या गाड्यात येतात पण वहिनी काही येईनात. तर चला फायनली 9:40ला वहिनी आल्यात वाटतं इकडं आणि आपण पण आलोय. बॅरिगेट्स इथे लावायला लागल्यात बघा. आता रस्ते बिस्ते बंद. कॅमेरे न्यूजवाली ती किती इथं बघा कधी. एकदम सगळं आता बंद रस्ते. आरती ओंकार आल्या. ए लाव म्हणावं लाव केला का बघा. आता होणार आहे सगळी तिकडे गेल्या तर आम्ही इकडे लांब थांबलोय. नवच म्हणलं गर्दीचं जायला. मीडिया सगळ्यांचा कॅमेरा वरती. जागा भेट नाही तर तुझं काय. चला सगळ्यांनी आमच्या उपस्थिती लावलेली इथं. हो बघा आता ती कसला मोठा ड्रोन आहे. त्यांनी ही आता वरती ती आहे ती काढणार आहे बघा.
उद्घाटन झालंय. सगळ्यांचे ड्रोन उडतात, व्हिडिओ ते सगळे शूट कॅप्चर करतात सगळ्या क्लिप. आणि आता इथं डान्स चालला असतं पुढं काहीतरी दिवाळीसाठी आम्ही पुढं आलो आता. बघा इकडल्या साईडून तर वहिनी नाही दिसल्या, पण इथं ड्रोन नेल्यावरती इथं आहेत बघा. इथं दिसल्या, इथं बसल्यात आणि माईकमध्ये चाललंय, सांगतात हे ते. घ्या आपला सगळ्यांचं दूर दाटून आलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. सर्वांना विनंती आहे, कृपया राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभा राहा. पोलीस बँडवरती राष्ट्रगीत सादर होतं. भारत माता की. तर चला आता वहिनी ते सगळे आतमध्ये गेल्यात कलाकारमध्ये. तिथं दादांचे सगळे एकदम लहानपणीपासून आतापर्यंत जेवढे फोटो किंवा काय असेल ते सगळ्या वस्तू ठेवल्यात. तर त्या बघायला आता वहिनी गेल्यात आणि आपल्यासाठी ती सारखं उघडत आहे एकदम कायम. मग आपण नंतर जाणार नाही बघायला, ते बघायला गेल्यावर पण तुम्हाला दाखवतो. आता थांबलो इथं आम्ही सगळी आमची टीम. चला तर चला आता आपण इथून प्रस्थान घेऊयात, म्हणजेच आपण आता घरी जाऊ. ऐक तुम्ही चॅलेंज घेणार आहे, पोलीसवाल्यांना विचारणार आहे दादांबद्दल 2 गोष्टी. चला, आणि त्यांच्याकडे एक स्पीच घेणार आहे. बरं ठीक आहे, आणि आपण तिथून नंतर जाऊ घरी आणि नेक्स्ट टाइम इकडे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. दादांबद्दल एखादी स्पीच सांगायची, टाकायची सोशल मीडियावर. काय वाटतं तुम्हाला? कामाचा माणूस, कामाचा माणूस, फक्त एकच वक्तशीरपणा. कामाचा माणूस.